जैन मुनी यांचं आंदोलन सुरू आहे। आज आझाद मैदानावर उपोषण केलं जाणार आहे। आपण थेट जातोय। त्याचे कारण असतात ना, ते त्यावेळेला कुठेतरी एका तरी कोण्याला 4 कोण्यामध्ये 4 मुंबईच्या बांधला असता, तसं नाही आहे ना। तर प्रत्येक एरियामध्ये कबूतरखाना हवं आणि तीच आमची मागणी आहे। जे जुने कबूतरखाने आहेत ते पूर्णपणे परत चालू करण्याची सरकारने आम्हाला परवानगी द्यावी आणि त्याच्यामध्ये जर सरकारला पाहिजे तर ते लिमिटेड आवर्स देऊ शकतात, 2 तास 3 तास 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी, जसं त्यांना पाहिजे। वी आर अग्रेबल टू ऑल दॅट। ते आम्ही मेंटेनसुद्धा करायला तयार आहे। जरी आम्ही टॅक्स भरतो, महानगरपालिकाची पहिला कर्तव्य आहे संपूर्ण मुंबई साफ स्वच्छ ठेवायचा। जरी त्यांनी नाही केली तर आम्ही ते पण करायला तयार आहे। पण सर, आपण आता बघितलं तर मुनींबरोबर फार जैन समुदाय आला नाही। ज्यावेळेला आंदोलन झालं होतं कबूतरखान्याला, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जैन समुदाय तिथे पोहोचलेला होता। असं का झालंय बरं की अजून जैन समाज इथपर्यंत पोहोचलेला नाही? जैन समाज जे आहे, मला वाटते तुम्हाला पहिल्यांदा दिसत असेल की जैन समाजातले कुठले गुरुमुनी उपोषणावर बसलेत, अमरण उपोषणावर। जैन समुदाय 99.99% रस्त्यावर आम्ही उतरत नाही। आम्ही आमची मागणी कशी तरी मानून घेतो आणि करतो। पण यंदा हे जरा आम्ही चुकलो आहे, का की हा सरकार जे आहेत, जे बसलेलं आहेत, हा सरकार जैन धर्माप्रती कुठेतरी कमी पडतोय किंवा ते जैन धर्माला काही मोजत नाही, का की आमची संख्या लय कमी आहे आणि वोटिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे ते आम्हाला सिरियसली घेत नाही आहे, असं आम्हाला दिसून येते। तर असं होऊ नये, का की ते आम्हाला इतका हलक्यात घेतात आहेत, ते बरोबर राहणार नाही आहे त्यांच्यासाठी। म्हणूनच म्हटलं की इथे का नाही पोहोचले जैन लोक? आम्ही बघा, जैन लोक आहेत, कोणी कोणाला आणायला जात नाही। जसं आमच्या राजकीय मोर्चे असतात तर आम्ही इतर जाग्यावरनं लोकांना बोलवतो। किती वेळा आपण बघतो बसीनी येतात लोक, गाड्यांनी येतात। तसं काय ऑर्गनाईज केलेलं नाही आहे। ज्याला जे वाटल तो इकडे येत राहील, जात राहील। वी आर बिझनेस कम्युनिटी बेसिकली। आम्हाला ते स्ट्रेंथ दाखवायची गरज नाही आहेत। आता आपण 2 दिवसा अगोदर बघितलं होतं, एक मोर्चा निघाला होता, ते सत्तेचा मोर्चा, त्याच्यामध्ये ताकद दाखवायची होती। तो पॉलिटिकल मोर्चा होता। हा पॉलिटिकल मोर्चा नाही आहे, हा धर्माचा उपासन आहे आणि धर्मामुळे आहे। धर्मामुळे लोक येतील, जातील, होईल। नक्कीच एक शेवटचा प्रश्न की मुलुंड येथे जो कबूतरखाना सुरू केलेला होता, त्याला संजय दिना पाटील यांनी एक पत्र दिलेलं आहे। त्या कबूतरखान्यामुळे तिकडे खूप ट्रॅफिक होतं असं त्यांचं म्हणणं आहे। कसं बघताय याकडे? काय मागणी आहे? असं आहे, संजय पाटीलांचं मी कौतुक करतो की त्यांनी आमच्या मुद्द्याला धरलं आहे। आमची मागणीसुद्धा हेच आहेत की जिकडे आहे तिकडे राहू द्या, ते अनस्टेबल करू नका आणि परत त्यांना नवीन एरियामध्ये पाठवायचा प्रयत्न जे करतात ते चुकीचे आहेत आणि ते त्यांनी बरोबर सांगितलं आहे। याचा पुढचं काय पाऊल असणार आहे? आता अमरण उपोषण याच्या पुढे काय करू शकतो? महात्मा गांधींनी आझादी भेटली, ब्रिटिशला पळवलं आहे, तर अमरण उपोषण सरकारला सुद्धा पळवील असं आमचं म्हणणं आहे। तर आपल्या समोर होते पुरणदोशी, ज्यांनी यामध्ये निलेशचंद्र मुनींना पहिल्यापासून पाठिंबा दिला होता। निलेशचंद्र मुनी जे आहेत ते सध्या उपोषणाला बसलेले पाहायला मिळत आहेत आणि उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतोय जैन मुनी निलेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली हे उपोषण होत आहे। आझाद मैदानावर हे उपोषण होत आहे। आजपासून या उपोषणाला सुरुवात होत आहे। कबूतरखान्यासंदर्भात जैन समाज उपोषण करत आहे। कबूतरखान्यासंदर्भात त्यांची मागणी ही त्यांच्या भूमिकेवरती, त्यांच्या उपोषणावरती ते ठाम आहेत। आझाद मैदानावर या ठिकाणी आता जैन समाज यांचं हे उपोषण सुरू आहे। जैन मुनी निलेशचंद्र यांच्या अध्यक्षतेमध्ये या उपोषणाला आता सुरुवात होतीये। सबसे पहले आज हम इस आज़ाद मैदान में हम आए हुए हैं। सबसे पहले तो छत्रपति शिवाजी महाराज जिनका आशीर्वाद, तो भारत का जिसने संविधान लिखा है, बाबा साहब अम्बेडकर, जिन्होंने हर प्रत्येक मनुष्य को अमरण अनशन करने का अधिकार दिया है संविधान के अंदर। इसलिए उन दोनों महापुरुषों का स्मरण करते हुए आज आज़ाद मैदान के अंदर हम बैठ चुके हैं। पुलिस प्रशासन ने परमिशन भी दी है और धीरे धीरे लोग आना प्रारंभ होगा। मैं समस्त चैनल के माध्यम से जितने भी जैन लोग हैं, अभी मैंने परमात्मा की साक्षी से अभी इसी समय मैंने अन्न जल का त्याग कर दिया है।
जब तक दादर की कबूतर खाना खुलता नहीं वहाँ पे, तब तक इसका कोई निर्णय निकलता नहीं है। तब तक जूदिया का जो कबूतर का जो विवाद चल रहा है, जिसके अंदर वोट बैंक कर रहे हैं, इसका कोई निवारण हमारे देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे निकाले। तीसरा है जो गौ माता, जो उसका राज्य माता घोषित की गई है। मेरे जो विश्व हिंदू परिषद, बजरंग दल के विभिन्न प्रकार के मेरे गोरक्षक महाराष्ट्र के अंदर तैयार किए। गौ माता को राज्य माता घोषित करने के बाद उनके ऊपर भी आज गोरक्षक पर हमले हो रहे। जैसे अमरावती के अंदर अजितपाल मूंगा करके सरदार जी है, उनके ऊपर आए दिन हमले होते हैं, उनको उनकी सुपारी तक दी गई है। हैदराबाद के अंदर एक गोरक्षक पर गोली मार दी। मच्छिंद्रनाथ सिरके जो मालेगांव के अंदर अभी कल परसों ही हमने 25 से 30 गाय पकड़ी है। उनके ऊपर कई लोगों ने सुपारी दी है कि इनको मारेंगे तो इतना मिलेगा। कुछ लोगों ने मेरे नाम से भी दी है। और साथ में अभी संभाजीनगर के अंदर हमारे गोरक्षक रात को गाड़ी पकड़ते, उनके ऊपर भी तलवारों से हाल किया। यदि गोमाता को राज्यमाता घोषित एकनाथ शिंदे साहेब ने तुम्ही केलेला आहे, तरी पण इथे गाय सुरक्षित नाही। दुसरी गोष्ट, ये 3 मागणी आहे। आणि तिसरी मागणी आमचे मंदिर, विलेपार्ला मंदिर, अंधेरी मंदिर और पुण्यातलं जैन बोर्डिंग, ये प्रत्येक लोगों को आपको पता होगा, जब तक जैन मंदिर की संरक्षण सुरक्षा का वचन नहीं देते, जूदया जैसे 52 कबूतर खाने आप इन लोगों ने बंद कर दिए, इसका कोई ठोस सबूत नहीं आया है। मैं माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे जी, जो नेताओं को, जो नाकाम नेताओं को आपने दिया, वो नेता नाकाम हो गया। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।